घेऊन आहे ना चालेल. सगळ्यांनी सांगतो होता तो मसरूळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वसावे आणि पोलीस अंमलदार आहेत यांना मिळालेल्या माहितीनुसार DB पथकाचे PSI पठारे आणि पथक यांनी काल सापळा रचून 2 आरोपी पकडले आणि त्या आरोपीकडं झडती घेतात त्यांच्याकडं 6 मोबाईल आणि 1 लॅपटॉप ते विकायला आलेले होते ते मिळाले. त्याचबरोबर त्यांच्याकडे जी मोटरसायकल होती ती पण चोरीची होती. त्यांच्याकडे अधिक कौशल्याने चौकशी केल्यावर असं निष्पन्न झालं की त्यांनी घरफोडी केलेले आहेत आणि मसरूळच्याच हद्दीमध्ये दिंडोरी रोडला मोबाईल स्नॅचिंगचे जे गुन्हे केलेले होते त्याचा मुद्देमाल त्यांच्याकडं मिळून आला होता. त्याप्रमाणे त्यांना गुन्ह्यात अटक केलेली आहे. दोघांना रितेश भाऊसाहेब चव्हाण वय 27 वर्ष हा पेठ रोडला राहणारा एक आरोपी आहे आणि साहिल केशव निकम 22 वर्ष हा वाडणे कॉलनी मसरूळमध्ये राहणारे हे 2 आरोपी आहेत. रितेश चव्हाण हा यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे. बॉडी ऑफेन्स आणि तसेच चोरीचे गुन्हे आहेत त्याच्याकडे 2022-23 मध्ये केलेले गुन्हे आहेत. त्याचबरोबर त्याची घरझडती घेतली तर घरझडती घेतली असता आपल्याकडे एक बिअर शॉपीची घरफोडी झाली होती. तो मुद्देमालही त्याच्या घरझडतीमध्ये मिळून आला. त्याच्याकडे आणखी एक मोटरसायकल मिळून आली. ती चोरीची मोटरसायकल निष्पन्न झाला आणि पंचवटी पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा देखील दाखल आहे. अशा प्रकारे एक बिअर शॉपी फोडल्याचा घरफोडीचा गुन्हा, 3 मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आणि 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत. त्यांच्याकडं आणखी आपण कसून त्यांच्याकडे चौकशी करून आणखी त्यांनी काही घरफोड्या किंवा काही मोबाईल स्नॅचिंग केलेले आहेत का, जे आता त्यांच्याकडे मिळून आलेले जे 2 आणखी मोबाईल आहेत ते अजून निष्पन्न व्हायचेत की ते कुणाचे आहेत, कुठले स्नॅचिंग केलेले आहेत का ते तपासात सगळं निष्पन्न होईल आणि इतर काही मोटरसायकल वगैरे चोरी केले असतील तर ते तपासात अजून मिळून येतील. साधारणतः हे जे गुन्हे केले ते साधारणतः याचं रेकॉर्ड काय, किती वर्षापासून हा प्रकार करत होता? हे जे 5 गुन्हे आहेत त्यापैकी एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे तो पंचवटीचा 1 महिनाभरापूर्वीचा आहे आणि बाकीचे जे मोबाईल स्नॅचिंगचे आणि घरफोडीचे गुन्हे आहेत हे त्यांनी 2 दिवसात केलेले आहेत आणि तो लगेच त्या पकडला गेलेला आहे आरोपी. त्यामुळे ह्या 4-5 गुन्हे ह्या 2 दिवसातलेच आहेत आणि रितेश चव्हाणचे हे जे पूर्वीचे गुन्हे आहेत बॉडी ऑफेन्स आणि जे चोरीचे आहेत ते 2022 आणि 23 मधले आहेत. एकूण किती रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे? एकूण साधारणतः 3.5 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. आणि यांनी बिअर शॉपी जी फोडली ती कुठली फोडली होती? पेठ रोडला राऊ हॉटेलच्या आसपास थोडी आतमध्ये आहे ती बिअर शॉपी त्यांनी फोडली होती. येणार आहे थोडं फोटो सेशन झालं का थोडं मागे येतं थोडं मागे आहे थोडं फुटेज नाही.